महाराष्ट्रात शिक्षकांना आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी आक्रोश मोर्चा काढावा लागतो हे दुर्दैवच। माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख शिक्षकांना आपल्या मागणी मान्य करून घेण्यासाठी या पुरोगामी महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागत आहे हे दुर्दैवच म्हणावं लागेल। ही परिस्थिती बदलणे, या परिस्थितीमध्ये बदल घडणे आता आवश्यक बनले आहे। हे घातलेल्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडेल आणि आगामी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षकाच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शिक्षकांच्या आक्रोश मोर्चासमोर बोलताना दिली। राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लातूर जिल्हा परिषदेच्या गेट समोरील महाराष्ट्र राज्य सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या विराट आक्रोश मोर्चाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी शिक्षक संघटनेचे लायक पटेल, केशव गंभीरे, संतोष पिट्टलवाड, जल केंद्रे, साखरे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समत पटेल, 21 शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, माजी सभापती अजित माने, एम जाधव, अरुण साळुंके आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की महाराष्ट्रातील सावित्रींना रस्त्यावर उतरावे लागेल, हे चित्र महाराष्ट्राला पाहण्याची वेळ येईल अशी महाराष्ट्राची अवस्था या महायुती सरकारने केली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन घडल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही। या महायुती सरकारला आता सक्तीच्या रजेवर पाठवावे लागेल। येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात परिवर्तन घडेल। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शिक्षकांच्या जुनी पेन्शन संदर्भात निर्णय आम्ही घेऊ व इतर 14ही शिक्षकांच्या मागण्या मान्य करू असे त्यांनी सांगितले। पुढे बोलताना ते म्हणाले की काँग्रेस राजवटीत सुरू झालेल्या शाळा महायुती सरकार बंद करत आहे, त्या आम्ही बंद करू देणार नाही। शिक्षकांना शिकविण्याशिवाय इतर कामे लावण्यात येऊ नयेत। महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी शिक्षक रस्त्यावर आले आहेत। वाडी तांडा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षकांचा लढा आहे। शिक्षकांच्या मागण्या सरकारने राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी मान्य कराव्यात असेही ते म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.